या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. तू क्या याला काय मार लागलाय काय? अरे तो म्हणलाय की तुला सोडतच नाही मला. मोठा कुठला झालाय लागा. अरे पळे. अयो अयो नाही नाही. अरे पळे. थांब तुकाराम थांब. अरे थांब. अरे थांब म्हणतोय ना तुकाराम थांब. अरे अयो अरे अरे इकडं. तुमच्याकडे बघतोय. थांब. कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? तू क्या चल चल. दुसरा कुठे? हरे कुठे? हऱ्यावर कुठे गेला? ठेवतच नाही तुम्हाला तर. अयो अरे यार खूपच मोडला की रे. अयो अयो आता बहुतेक आम्हालाच करावं लागेल ना. सगळंच मोकळं झालंय. खूप मोडला की रे. अरे मला उठा येईना. अयो थांबा थांबा तुम्ही दोघं बी. भाड्यानं पोलिसांना घेऊन येता होय. थांबा. अरे अरे हो गेलं ते. कुठं मस्ती आलाय बघा. तुमच्याकडे बघ. आलं लक्षात. थांब थांब. अरे थांब. हो तुला काय सांगितलं होतं? अरेला माझ्या ताब्यात दे. काय केलं तो? पोलिस घेऊन आलाय बाई. अरेला घेऊन. हा तुम्हाला आता ठेवतच नाही गावात तर. अहो असं काय करताय राव? खूप बापाक मोडला राव माझा. त्याला जायला गेल तू तुम्ही. त्याला नाही गेलता का? त्याला सध्या गेलता बरे आराम करा. अहो एवढ्या बार सोडा राव. एवढ्याच बार सोडा. मी आता जाऊन धरून आणतो राव त्याला. बरं आता तुला सोडतो. आता मला काम आहे रे. आता आलं लक्षात. माझं काम उरकून त्याला घेऊन लवकर ये. नाही तर तुम्हाला गावात ठेवणारच नाही तर. काय लगेच घेऊन येतो. चल निघ. निघ चल. काय केलं? काय झालं? काय तुकडे तुकडे झालं? काय झालं म्हणून विचारतोय. अरे मला काय नाही बघितलंच नाही गडबडीत. चल चल आता कुठं चल? डायरेक्ट दवाखान्यात घेऊन चल. निभार लागले दिसते गाड्या. अरे हा आता कसं वाटतंय? लय गारगार वाटतंय लागा तू क्या. गार एवढ्या जोरात लागा पाय दिलाय तिथं. हाता कसं वाटतंय म्हणतंय तोंड घेऊन. माझ्या अक्कल बिक्कल कधी यायची लागा तुला? अरे ते गडबडीतला का मला तरी आता माहिती आहे तसं. रस्त्याला ठेवलेलं ते दातुळ. आता मला काय माहिती. मला आता पहिलं सांगवीला जाऊन इंजेक्शन हाणावं लागेल एखादं. हा वाघाच्या दवाखान्यात. तिथं जावं लागतंय पहिल्यापासून. मी आज तिथंच असतो बाबा. चल मग आपण दोघं जाऊ. नाही तुझा आता तास दीड तास झालं पळतोय आपण. आता तुला मी भेटून पुढल्या आठवड्यात. काय झालंय माहितीये का? काय? राजस्थानचे गुरु आलेत आहेत आपल्या गावात वरच्या बाजूला. मग वाच आता जातो रा. काय वाईस थोडं तिथं लागते मला नोकरी. माझं बी बघणार का? अरे बघितलं होतं तो क्या. पण एकट्याच्या तुला एकट्याला दोघाला नोकरी नाही. एकट्यालाच तिथं नोकरी या बघतो. नाही तर तशीच हाकत हाकत आणतो बाजारात धावतो गुरांना. थोड्या दिवसात मोकळं करतो. अर्धी पार्टनरशिप माझ्या. ती होणार परत तू क्या. आता पुढल्या आठवड्यातच भेटू लागा. आता नाही. बरोबर चालतंय. दमान्या जातो जातो. ह्याचं अवघड झालं. मला बी काहीतरी काम दादा बघितलाच पाहिजे. जाऊ दे मला बी आला काटाळा. जातो घरी. अध्यक्ष बोला की. एक विचारायचं होतं तुम्हाला. म्हणजे सांगायचं होतं. असं ऐकण्यात आलेलं आहे की सरकारनं आता बरेच नियम सगळे बदलायचे ठरवले. म्हणजे लय नवीन नवीन कायदे काढलेत. तर असं ऐकायला मिळतंय की एखाद्या व्यक्तीच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असता कामा नये. शेती म्हणजे ती इंदिरा गांधींनी बघा मागच्या वेळेस कायदा काढला होता. सिलिंग मध्ये जमिनी गेल्या तर त्या प्रकार म्हणा की. मग काय तर होय सरपंच. गेल्या वर्षी मी घेतलं क्षेत्र. त्याचं कसं काय नियोजन मग?
हे वडील उपार्जित आलेली आहे का घेतलेला नियम आहे? अजून ते नक्की नाही, पण आता आपण असं गृहीत धरायचं की सगळं सरसकट वडिलोपार्जित बिवर्जित असं काही नाही. लका 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 आलं मग अवघडच का मग? अवघड म्हणजे आता माझ्या नावावर 5-7 एकर जास्त आहे. अरे माझ्या बी नाव होणार तसं मग. 7 एकरच्या मी आसपास काय असेल माझी. करतो घरच्यांच्या ह्याच्या सगळ्यांच्या नाव करतो थोडी थोडी. घरच्यांच्या नावावर केले तर चालू शकते, पण घरच्यांच्या तर नावावर असणारच की, कुणाचं नाव करणार? नाही काय करतो माहिती आहे का, माझी बी 4-5 एकर राहीन शिल्लक गावातल्या देतो तो काय बेक्याच्या नावावर करून. आहे का नाही? बरोबर की चालतंय. आता कारण काय माहितीये का, तो का पाहुण्या रावळ्या ते बघितलं का तेव्हा काय करतय काय माहिती. अरे इकडे इकडे काय करतोय तिकडे? आता काय गावळ्याचा धंदा चालू केलास का काय? हा 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 कार्यक्रम आहे. हा. म्हणलं आपलं काय बसल्यापेक्षा आपलं देतात हजेरी दिवसाला. होय. काय इथली तर आपलं ते चाललाय विषय. माझ्या गुरांचा गोटा कसा हे केला हा. होता तसं बघ, नाही तर इथं बारामतीचा बाजार आहे गुरांचा, नि अशाच हाकत तिथं. नाही नाही तसं असतं होय राव. काय सरपंच सांगा की राव, काय अध्यक्ष म्हणजे आम्हाला सांगा की होय. म्हणजे मी काय हाकत हाकत गुरांचा नेऊन काय बाजार करणार आहे होय? तुला भरोसा आहे का काय? तो आमचा आपला गावाला आहेस म्हणून आम्ही तुला जास्त काय करत नाही. ती बाहेरच्याची जर ती गायब केलीस एखादी ना, तर तुझं ते टंगड बिंगड सगळं गायब करता येईल. तंगड नाही ती लोक लय घाण असते ना, हम्म. ती नरड सोडवतेल हा. तुझं, आणि गावाच्या त्या वेशीला अशी टांगतेल नरड तुझं. नाही, ती मान्य आहे की सगळं. काहीतरी मी जर येड्यागत तसा करू डोक्यात नको. वाईट वाकडा विचार आणलो तर मी त्यांना गावन का? कोणाला? एका दिवसात जिकुरली तिकडे गावात गुरं होती का नव्हती हे सुद्धा कळायचं नाही, पण आपलं नाही मी लागलोय सरळ मार्ग. गुरं होती का ती माणसं झाली नाही ती गावात, असं काय आहे का नाही डोक्यात? नाही, ती माणसं जरी आली तरी फक्त माणसं दिसणार गावात, गुरं एक बी चित्रात दिसणार नाही. जा हाकत हाकत नेली बाजार तर दावला सरपंच ह्याला काय भरोसा नाही, ही माणसं बी गायब करायला बसलाय, लय नास का माणूस आहे ह्यो. पटकीर वर करावा सरपंच जायचंय सांगा मला. त्याला. अरे, लय काय माझा माहितीये का, आता ह्यांच्याकडे बी जरा जमीन जास्त झाली. त्याला पूर्ण आता विषय तुला सांगा माहित नाही सरपंच. अजून विषय असा आहे, सरकारनं असं नियम काढले की एका माणसाच्या नावावर लय लय तर 5 एकर जमीन ठेवता येईल. 5 एकरापेक्षा जास्त असली की ती सरकार काढून घेणार. होय. हा आता मला कोणता नाही, आम्ही जर राहतोय दुसऱ्याच्या जागेत, तर आम्हाला काय असल्या नास गोष्टी काय ऐकून घे की हा, नाही काय माहिती आमच्याकडे 5-5 एकर जास्त राहते, 4-5 हा. ह्यांची जास्त होई, माझी 7 4-5 एकर एकर माझी जास्त आहे. होय. हो मग टाका की राव दान करून इकडं अनाथ आश्रम आहे त्या मुलांच्या द्या की 2-2 दान नाही तुझ्या नाव करून द्यायचं नाही, चाललंय आम्ही आता. काय म्हणतो, हा. म्हणजे आमच्या दोघांचा असं अजून विचार पक्का झाला नाही, हा. पण विचार चाललाय की जर तुला दिली तर तुझ्या नाव केली तर. मला देताना आज आणि उद्या नाही मी माघार दिल्यावर हंतान तळू आमचं धरून, म्हणजे बरं आहे अरे का? माघार दिली म्हणजे अरे तुला द्यायची म्हणजे तुला तर माहिती आहे ना, मूळ मालक आम्हीच आहे म्हणून. अहो, हाय. पण ते तुला दिले, तू आपलं कस त्यामध्ये पीक काढ, आणि हो ना मोठा. हा मोठा हो. म्हणजे 2-2.5 एकर देत आहेत वाटतं. हो. हा 2.5 नाही, माझ्याकडे जास्त आहे. असं आहे का? हम्म. द्या. तुला जास्त आहे दुसऱ्याला बी बघावं लागेल ना, 5 एकराचा कायदा आहे. अरे. तुमचं बी डोकर असं हो कसं चालतंय हो, बरं? तुला बी लय दिलं तर तुझ्या मागे लागेल. नाही नाही, अहो, काय होतंय, कुठं पोरगे बघायला गेलं का नाही? विचारतात जमीन आहे का? आता जमीन ज्याला नाही, आता काय कर माहितीये का, तुला नाव करून दिलं का नाही, हा मोबाईल वर ऑनलाईन 7-12 येतो असं दाखव ना, खटकून. चालतंय. अहो, उद्या मुलीचा जाऊ बाप का? काय करेल माहितीये का, एक पोरगी त्याचा ना सलग 3 पुरी आहेत ना, 3 म्हणून ह्या त्याला 3 जेवढ्या बरोबर पुरी आहेत लग्न कर. सगळ्याला करून घे म्हणणार हो. लग्न. नाही बरोबर आहे की राव. चालतंय की राव, माझं लय भारी काम होईल आणि तुमचं पाहिजे तेव्हा फिरवीन माघारी मी. फिरवावाच लागल. नाही नाही, फिरावणार 100% फिरावणार. बरं मला ती बघू द्या नाही, आम्ही मुलांचं. ती पुढची बी तयारी केली आहे, नाही जर दिलीच गडबड केलीच तर. नाही नाही, काय अडचण नाही, उद्या जाऊ कोर्टात मग. हो, हा, हो, हो. चालतंय, बघू जा. का मग चालेल माझं. चालेल चालेल. लय कोलाल का हो जमीन द्यायचं म्हणलं, पण त्याला बी माहित नाही माघारी दिल्यावर त्याला काय आपण हाल अरे करू. एवढी मोठं सरपंच डाक वस्तू आपण काय त्याला करणार? देणार आहे. ऐकून घ्या. ते काय करणार आहे माहितीये का, उद्या बघा तुमच्या कानावर येत आहे का नाही, नाही त्यातली 10 गुरं गायब केली तर बघा ते नाश कसं सुधारायचं. बरं, चला. जमीन काय ती उचलून देणार आहे का? जमीन नाही या गुरांचं सांगतोय मी, जाऊ दे. तेव्हा कसं बघतोय तेव्हा कसं मग बघ. बघू आपण काय करू माहितीये का, तहसीलला जाऊन जरा डिटेल माहिती घेऊ आणि मग त्याप्रमाणे मग हे हाराच्या नावावर करायचे कसं आपण ठरवू. हे काही तर बसले डोक्याला. मरणाचं डोकं दुखतंय. अरे का डोक्याला हात लावून बसलाय? हरला का मरणाचं ऊन लागतंय इथं, एक तर डोकं दुखतंय. तू आला का मध्ये? कशाचं वन लागतंय का? त्याला का मित्राचं लागा कसली लागा गुड न्यूज आहे आणि कुठल्या मित्राची? आपल्या मित्राची
जिगरी मित्राची अरे जुवे आला का मंगला का आता त्याने काय केलंय अरे त्यांनी काय नाही केलं मग दुसऱ्यांनी केलं पण त्याचं चांगलं झालं आणि दुसरी कोण गावातलीच आहे तर दुसरी कोण नाही कोण सरपंच आणि अध्यक्ष त्यांनी काय ते केलं? सरकारचा नवीन नियम निघलाय ना समान नागरिक कायदा हा मग सरपंचानं अध्यक्ष केली 2.5 एकर केली त्याच्या नावावर आता- खुशच की मग ओढ्यात हाणायला लागला त्यो आता कस रे देव बी का नाही तुला सांगतो अरे मग दात कशाला खातोय माझ्यावर अरे देवला का सारखा त्याच्यात माग कसा आपल्याला कसा पावाना देव अवघड झालंय सगळं मला तर तुला अजून एक सांग का गुड न्यूज आता आणखी काय गुड न्यूज अरे सांगतो म्हणजे हाणायचं नाही ना तू काय नाही काय हानत सांग त्याचीच आहे गुड न्यूज अरे लका कधीतरी लका चांगलं बोला रे काय आहे आता सांग त्यो ना पोरगी बघाय चाललाय अरे लास्ट तू काय दाताडीत के तुला कळाय पाहिजे 8 9 लग्न करतोय तरी म्हणलं ह्यो बिरोबाच्या देवळात का बसतोय सारखा त्याला 100% ना ते देव पावला पावलं मग त्याने काहीतरी पुण्य केलं असेल मागच्या जन्मी अरे कशाचं पुण्य अरे मला आहे का नाही अक्षरशः एवढा राग आलाय ना लय राग आलाय आधीच डोकं दुखत होतं चल की आपण जाऊ त्याच्याकडे आता कशाला जायचं त्याच्याकडे चल तिथंच बसला असेल देवळातच ते गाठ घेऊ व्हायच पार्टी बिर्टी घेऊ त्याचं पाक ही मात्र खरं आहे बरं काय? काय 90चं नियोजन झालं म्हणजे बाद झाले आणि नाही 290 घेऊ तुला एक मला एक हा? चल चल आणि संध्याकाळी 10 घेऊ जाऊ चल चल त्या बघतोय पटापटा पण कुठली घ्यायची आपल्याला ती ही लागते कसली बडीशेप नाही सकू संतरा घेऊ अरे आधी मिळू दे मग बघू काय काय का साहेब कसं झोपल्यात काय रस्तारला का दाऱ्या हो तुम्ही कसल्या दाऱ्या होता ह्यो मग आता गावात खुशखबऱ्या देश सुटल्या कसल्या दाऱ्या होता बरं बोला काय म्हणताय ते त्याचं काम आहे तुझ्याकडे नाही काय तो काय काम आहे तुझं अरे लका दोस्त आहे का कोण आहे अरे हाय की मी रस्तारला का तिकडे दाऱ्या होतो म्हणलं आपलं बिरोबाच्या मंदिरात झोपाव थोडं शांत अरे, वाटतं मी काय म्हणतोय हा. 5 एकर जमीन मिळली 5 एकर 5 अरे मिळली पण ती काय माझी आहे का महिन्याने परत माघार द्यायची त्यांची त्यांना आणि द्यायची ह्याला सांगितलंय आणि मला सांगितलं नाही व्हय. मी एवढं जवळच असून मला सांगितलं नाही तो आला का त्या सुंदरीच्या पायात 5 एकर होती तेवढी घालावली तुझी होय. आता आला का माझ्या ह्याच्यात तू सांगितलं का मला हे ए, तर, अरे ह्याचं काय ऐकतोय 4 एकर दारूवारी गेली आणि ह्याच्या नादाला लागून गेली 1 एकर फक्त घालवली सुंदरीनं माझ्या होय वाणीवर करून सांगतोय अनेक हा वाईस नीट वागला का 4 माणसात बर मी काय म्हणतोय ऐक हा. राव ना दुपारनं जायचंय आपल्याला पोरगे बघाय चला हो चला नाव 5 एकर इथं वरच एखादं लग्न करून टाकतो असं तर काय कोण पोरी द्याय नाही गुडगं टेकलं पार आपलं नाही बरोबर आहे का नाही हा पोरगी द्याय ना बरं 8 लग्न करतोय लका आम्हाला एक तरी मिळू दे अरे नशिबात असल्यावर 8 नाही 10 बी होत्यात पण आता एवढी व्यवस्थित नांदावणार बायको आता नाही रतच नाही सोडलं हा. तुला 8 भेटत मग आमच्यासाठी एक बी बक्की आहे का नाही रे अरे तुमच्या नाव जमनी आहेत का माणसं माझ्या जमनीवाल्यांनाच फक्त पुरी देतात आहेत माझ्याकडे आहे की? सगळ्यांची मानसिकता तशी झाली त्याच्याकडे नाही पण माझ्याकडे आहे की 3 गुंठ आहे 3 गुंठ हा? लय झालं 3 गुंठेला काय येडा झाला काय 3 गुंठे तोंडवर करून सांगतोय कुठं रे नेण्याचं लय काय? मोठा बागायदाराचा पोटचा आहे वैर चला पटकीन पोरगी बघा जायचंय ऐक लका एक काम कर पोरगी बघू हा सगळं करू हो तुझ्या म्हणजे संग आहेच मी हो आहे ना आहे का नाही? आहे ना फक्त काय एवढं पार्टीचं नियोजन अरे 100 रुपये खिशात फक्त साडी घ्यायची तेवढी पोरीला साडी घेतली तर पेडा येणार नाही पेड घेतलं तर साडी येणार नाही अशी अवस्था आहे आणि लगेच लागा हात पाय दाबाय निघाला शी अंगठी मोडायची आता मग ही मोडू मग होईन आपलं मग बसू जातानीच बारला अरे आधी पोरगी बघायचं राहिलं आणि बारला बसतोय वय चल ती बरं चला 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 जावं लागेल हा चला ते अंगठी बघू तिचं 300 रुपये येते 100% चला हर्या अयो अरे स्वामी समर्थ कलेक्शन होलसेल साडी डेपो अरे इथं घेऊ साडी अरे हाय की पण एवढा का हा बघतोय आणि मग दुकान दिसलं ना अरे स्वस्त मिळेल का खिशात 100च आहेत होय राव ना अरे एका एक साडी फ्री लिहिलंय नाही नाही थाऱ्या म्हणते त्याचं बरोबर आहे
अरे लका एक साडी चल का तू बरं, असू दे पण काय कमी पडलं तर टाका लागा हा, टाक. बरं उद्या देईन. हा, हो, चला. चला नाही तर बघा कोण दिसतंय का साडी फ्री हो की बघ हो हाय 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 आहे का नाही म्हणजे माझ्या बायकोच्या साडी तुझ्या सुंदरीची साडी फ्री म्हण की हा, ते जे आहे ना, बरोबर आहे. चला चला. आणि काटा पदराचे हा. मग काय लागा चला चला लवकर साडी नमस्कार शेठ. नमस्कार नमस्कार तुकाराम हा. तू सांग आता कसली साडी लागते ती ऐका. अनुभवी माणूस आहे आम्हाला जायचंय पोरगी बघाय बर तुमच्यातली चांगल्यातली चांगली साडी दाखवा बर चांगली म्हणजे आता कलरला तुम्हाला हिरवी साडी दाखवायला लागेल पोरगी बघायला निघालाय हो म्हणजे हो, हिरवीच लागते बरोबर हा बर ठीक आहे आता सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे त्या ऑफर नुसार दाखवतो तुम्हाला हे बघा हिरव्या कलरचे 500ला जोडी हा बघा 500ला जोडी ए तो क्या एकावर तो एक बाहेर न म्हणला free 100 offer. रुपयात साडी येते ना आता काही आईला, होय की 100च आहेत काय 100च येत पुढे अजून पिढ घ्यायची यात होईल मग तिथं ऐका पैसे की गेल्यावर शेठ, बोला काय आहे तर पैशाचा प्रॉब्लेम आहे बर 100 रुपयापर्यंत साडी पाहिजे बर आहे 300ला जोडी आहे 150ला बसली आहे ही बघा 150 कशाला हम्म. साडी सुंदरीला कशी दिसत रे? अरे लका पैसा नाही माझ्याकडे सुंदरी सुंदरीच कर सारखे 100 रुपयात कसं तर लका पुढला कार्यक्रम आटवायचा आहे. बसतात बांधा अजून काढ 7-8 बसता काय बांधा 100 रुपये लका माझ्या ह्याच्याकडे आलाय वेळेला काय इथं चाललंय काय लका निवड लका एवढा मागे. चांगल्याच म्हणतोय गेला का तुम्ही लका चांगल्या माणसात आबरू घालवू नका चांगलं काम तो फितो क्या 100 धर त्या शेटला सांग आणि चल लका ती पुढं ऐका की शेठ. पाहुणी लका ते परिस्थिती झाले आमची गरज आहे तर काय करा बरं, थांबा. जमवून द्या ही 300ला 2 आहे हा पण ही घेऊन जावा 100ला एक बसेल हा हं? घेऊन जावा तुम्हाला एकच लागणार हा मग आहे हा 100 ला घेतली घेऊन जावा. तू काय दी पैसे त्यांचं बस हा? हे चल राव ना हा चला चला पिशवी धरा. आईला भारीत काम झालं राव नाही असू द्या ओके धन्यवाद धन्यवाद आपल्या दुकानात एकावर एक फ्री होय ना अहो, हा चालतंय चालतंय ती द्या ती Free द्या. आहे? ती ठेवा अहो, ती free आहे नाही. की? सध्या एकच आहे अहो काय राव तुम्ही सासरवाडी यंदा मला शहरातली मिळते बर का ए, आली अरे सासरवाडी चांगली मिळती शहरातली मिळती सगळं खरंय हो अरे पण आज तरी चांगली कपडे घालून यायचं ना अरे तो क्या हे ब्रँड आहे आपल्या गावातला चांगली कपडे काय आपल्याला मिळले नसते का ब्रँड आहे पुरीच्या दारात गाडी 4 चाकी अरे असू दे की आपण बी घेऊ 4-5 गाड्या तुम्ही चाला का अरे 4-5 तुला आता मस्तकातच इटकार घालीन तुझ्या लगेच काही तारीख नाही, नाही, शिकून काय आपण नाही. ठेवतो का नाही तू काय चला वर जावं लागतंय बहुतेक पण नक्की ओळख आहे का तुझी इथं अरे हायला का पाहुण्यातनं हाय हाय विषय हाय झालेला आहे हाय आपला तसं बघू नको लाका भ्या वाटतंय इकडं तिकडं अजिबात बघू नका सरळ चाला चकू खा काय कर आले वाटतं पण या 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 नमस्कार 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 या या बसा पाणी आणतो हा प्रवास कसा झाला प्रवास बर का लय भारी झाला तिथून तिथून चालत झाले बघा मला आता चालत आले म्हणून सांगितलं आलो आम्ही एसटी ना आलाय तुमच्यातला नवरदेव कोण आहे हा नवरदेव बर का प्रत्येक वेळेस मीच असतो पण आजच्या दिवशी आणा पोरगी आणा करा ह्याचं लग्न नाही नाही काय लाजबीज वाटू दे की वाईट माझं झालं नाही त्याच्यामुळे मीच लग्न खोवती केला का कसं तर घडून आलंय तर पाहुण्यात आबरू नको घालायला नाही नाही ते आपलं असंच आपल्या तुमचे आई वडील कुठे आई वडील हे काय आहेत वडील आणि हे भाऊ आहे म्हणलं आईला कशाला आणायची होय तू क्या अरे लका माझं अजून लग्न नाही तू खुशाल मला तुझ्या बापाची जागा देतोस बरं. असू दे तासभर लगेच ठीक आहे बर पाणी घेऊन ये रे महेश ताण बी लई लागली बरं का उन्हात चालू नाही आल्यामुळे
तुला काय हांड्याने पाणी पाजू का म्हणजे पाणी प्यायला गत वाटेल मुलीची तयारी झाली मग करायची सुरुवात कार्यक्रम पुढच्या नाही नाही बोला होय पप्पा हा बोला तुला येऊ दे ये तिला का आले 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 बाप आहे तू बाप माझा बरं का पाहू ना मुलीला काय विचार असेल तर विचारून घ्या तुम्ही. इचरायची काय गरज आहे तवा ही आता जमाना कसा बदललाय आपले जरा वेगळं होतं ना आता काय आहे माहितीये का पोराला आणि पुरीला आहे का नाही जरा बोलू द्या म्हणजे दोन गोष्टी आहे का नाही ठीक आहे विचारणं ती बघते म्हणजे त्यांच्या आवडी निवडी कळल्या पाहिजे का तुम्ही का नाही पोराला पुरी लगेच थांब की त्यांची परवानगी काढू दे की काका लगेच जातो हा पाहू ना बोलू दे त्यांना बोलू द्या आवडी निवडी त्यांना बघू द्या बरं 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 आपली चर्चा पुढे करू आपण म्हणजे देणं घेणं याव काय असेल ते हा पोरा जावा बाया जावा दोघांना जाऊ दे ह्या दोघांना मग हो चालेल जा आपल्या रूम मध्ये त्यांचं काय असेल ते विचारून काय करणार का बाकीची बोलणी करू आपण आता. ह्यो आमचा जिना जिन्यात ना आपण आलो ती का हा होय हा छान आहे हे तर टेरेसवरच आम्ही उन्हाळ्यात सगळी काम करतो. टेरेसवरच सगळं चालतं का हा होय मला एक प्रश्न पडलाय पण तुम्ही माझ्यात काय बघून तुम्ही मला पसंत केलं व सांगू सांगा की तुमचा रंग म्हणजे माझा कलर बघून पसंत केलंय वय नाही माझा कलर आहेच बरं का तसा पसंत करण्यासारखा त्याच्यामुळं बरं मी पण विचारू का विचारा की तुम्ही पण मला काय बघून पसंत केलंय तुमचा मी कलरच बघितला म्हणलं होईन मॅचिंग काय आता द्या सोडून पण आहे ना पसंत ते सगळं खरं तुमचं नाव काय आहे? ह्या देहाला हरिभाऊ म्हणतात अख्खं गाव कोण हर्या म्हणतं कोण हरिभाऊ म्हणतं सुप्रसिद्ध देह आहे अख्ख्या गावातला अख्ख्या गावात रोज सगळ्याच्या तोंडात माझंच नाव असतं आणि ते तुम्हाला बघायला मिळेल हळूहळू कशा प्रकारे असतं ते आणि तुम्ही व्यसन नाही ना करत? होय माझा आणि व्यसनाचा काय संबंध आहे अजिबात नाही मी तसलं तंबाखू खात नाही मी दारू पित नाही मी बियर पित नाही मी कधी बारला जात नाही कधी मी म्हणजे काहीच करत नाही तसलं आपल्याला माहितीच नाही जे काय असेल ते तसं काही नाही हा ते का विचारलं राग येऊन देऊ नका पण माझं नाही का लहानपणापासून स्वप्न होतं मी ज्या मुलावर लग्न करेल तो कमी शिकलेला असतो पण निर्व्यसनी पाहिजे नाही आपलं शिक्षण कमी झालं ना आता तुम्ही माझं विचारलं व मी निर्व्यसनी हाय का ती आणि आम्हाला विचारताना बसा मिसरी घासत बसताना तसलातला नाही ना काय प्रकार तुम्ही बी मिसरी घासायची नाही माझी बी ती आट आहे हा चालायचं मग फिक्स झालं शेती करताना शेती अडीच 5 एकर आहे ना आपली शेती शेतीच्या जीवावर तर आलोय ना चालते की हो फिक्स हो चला मग मी काय म्हणतोय बरं वाटतंय जरासं मग असल्याची इच्छा तर आजच हारामध्ये कुठं देवळा बिवळात करून टाकू लावून टाकू हा ठरवून टाक बरं वाटतंय जरा काय नाही का नाही चालतंय मग करू नियोजन पाहुणं जमल का तुम्हाला मग आज बीज करायचं म्हटलं तर तुमची काय अडचण नसेल तर करू आजच मग हाय चांगला मुहूर्त बी आज दिवस बी चांगला आहे बघा मग तुमची असली इच्छा तर करून टाकू आईला झालं बाबा त्या जनतेची मोकळा पाटके ना चला बाई अयो काय झालं एवढं का तोंड वाकडं करतोय मला बघून काय इथं चांगलं आम्ही चालू होतं आमचं काम आता राहतंय का होतंय का नाही काय माहिती काय माझ्या काय पायात हे आहे का काय पायगुण चांगला नाही का असं असल्यासारखं हे करतोय बघतोय अजून माहित नाही काय तुम्हाला माहितीच नाही व्याज मग हसतोय राहून काय झालंय काय नेमकं हार्याचं 16 वाय 4 दिवसांनी अयो जेवाय 16 लग्न कधी झालं लग्न आम्ही आता लावून चालून अयो साथीच्या साथी लग्नाला मला बोलवलं आता आठवं करून आला वे एकटाच तिघच लग्न करून आला का काय
नाही नाही तुम्ही म्हणताय 7 लग्नाला मला नेलं होतं, हा. 8व्या लग्नाला नेलं नाही. अहो नेलं नाही, पण 7 लग्न जी झाली, तुम्ही ज्या ज्या लग्नाला पुरी बघायला गेलता एक तर राहिली का? भांडणं करतोय सगळ्यांबरोबर, कसे टिकायचे त्याच्यापाशी. आम्ही गेलो म्हणून तरी झालंय. हा बघू की आता आता बघा का नाही. 8वी म्हणजे खटच आणली काय, सासरवाडी काय माणसं आणि काय पुरगी नादच नाही. टिकवतोय का बघू की आता. टिकवतोय का म्हणजे टिकावणार आहे त्यो. कडक लक्ष्मी असली म्हणजे काय अवघडच व्हायचंय मग. तुम्हाला काय करायचं ती करा, फक्त एक लक्षात ठेवा, 16व्याला आपलं जेवाय या. 16व्याला लग्नाला नाही बोलवलं, 16व्याला बळ येईल मी. नाही आलं तर बरं आहे की, अहो भात वाचल त्याचा. चल बाबा लय भात खाती, तुला पुरतोय का बघ की ह्याला. येताना त्या संगीला बी घेऊन या. नाही नाही तुम्ही दोघं खावा. ए रावण तुझ्यातनं राहिला तर बघू आम्ही. तुकाराम गायच्या बघू रे. काय त्याच्या आहे का, आता 10 रुपयाला इज्जत आलोय मी. लय वाईट परिस्थिती आली माझ्यावर. काय आता काय सांगायचंय तुला. तुला काय रे कोण आगे ना पिचे. आता मी लागलो परपंचाला. तो क्या वाय थोडं काय झालंय, तानातान झालेलं ते आपल्याला 1 एकर विकायचा आहे. एकर विकायचा विकून टाकायचा. काय लय बी तानातान करण्याचा अर्थ नाही. नाही नाही मला एक सांग, एकर विकायचा आहे तर ठीक आहे विकू बी. हो कोणाचा आहे एकर? एकर माझाच आहे की, 5 एकर आहे क्षेत्र माझ्या नावावर. अरे माझ्या नावा म्हणजे जमिनी कोणाच्या आहेत त्या? कोणाच्या? त्या सरपंच अध्यक्षाचे आहेत, त्यांनी तुमच्या नावावर केली ना का? ती बी नालायक माणसं आहेत म्हणा. मालक कोण आहे? मालक आहे की आता तू. मग काय फरक पडतोय तवा? 1 एकर विकायचा आणि 4 एकर आहे ती दोघांची 2-2 एकर देऊन टाकायची. माझी आता तारांबळ झाली म्हणल्यावर मग मी काय करणार? नाही पण आपल्या आवाळी येऊ नये, बाकी नाही काय. त्याला कोण भिलय? तू क्या कोण भिलय? तू काळजी करू नको, जाईन तेवढ्याला देऊन टाकून तुला 10-15 हजार रुपये असं देतो. मग चालतंय की. तुझी बी कायमची हाडहाड मिट. मी तू काळजीच करू नको. मी गिरायकच बघतो. गिरायक बघ लगेच बघ. हो बर. पुण्याचा कॉन्ट्रॅक्टर आलाय, ते माझ्या हाय चांगला. बसव गिरायक, काय फरक पडत. बसव चालतंय. कधी बी येऊ दे. 2 रुपये कमी ना जास्त कुठं आपलंय काय, आपल्या झोळीत दोंडा पाडणार रे. जाऊ दे. हा बर चल येऊ जाऊन का येतोय जाऊन तूच. मी काय करतो, तू पुढे जा. तुझं काम काय असेल ते बघ. माझी ते कॉन्ट्रॅक्टरचे आहे जांगड. बर मी बरोबर गुतावतो त्याला. असं कर, मी इथं आराम करतो, तूच जा. ये गिरायक असलं तर घेऊन. पण फिक्स ना माझं? फिक्स तू क्या फिक्स, तुला 10,000 रुपये देतो. चांगलं गिरायक पाहिजे. अध्यक्ष का बसल्या तिथं? काय रावण काय बस. नाही जरा जायचंय गावात. अरे बस. अहो काम होतं गावात राहू. काय काम आहे? हळू तर राहू, लागलं बिगलं असतं तर. आजची काय खबर? आजची खबर आहे बरं का, पण तुमच्या नाही माझ्या. दर बोल खबर. अरे 1 एकरी काय काढली तुम्ही दिलेली? काठी कुठे ह्याच्या का? सरपंच दिसलं का? मंदिराकडे गेल्या तिकडे. सरपंच सरपंच काय म्हातारं पाया पडतंय काय माहिती. पाया पडू देणार? पायाचं कशाला राव तुम्ही? अफवा उठवली गावात. कसले अफवा उठवले? ती तुम्ही म्हणला शिलिंग मध्ये क्षेत्र जाणार आहे आपलं. हो मग त्या हरेने नाशकाने एकरी काय काढलाय ना राव. काय म्हणताय? काय मग काय बातम्या मी सकाळी बघितल्या तर अफवा आहे सगळी राव ती. आणि त्या हरेने हऱ्याला तर आहे ना. चला पटकीन चला चला. हरामखोर आहे ना, नाही सुधरायचा. काहीतरी होईल म्हणून करावं. आणि ती थांबा थांबा थांबा. मी तर दांडात घेऊन आलोय त्याला का नाही, आता सुट्टीच नाही. बघू पण चला लवकर. तिथं आता काय झालं ना, बघू आपण त्याचं काय. आपण कधी पण चांगला विचार करून देतो. आणि आपल्या बी जमिनीचा प्रश्न होता. चावडीत जो आपला असेल त्याच्या नरड्यावर पाय देतो, त्याला खालासच करणार आहे मी. पण मी काय म्हणतो, ऐका ना, आपण ऐका नाही त्याला जमीन दिली. तुम्हाला तर माहित आहे, दरवेळेस त्याला जर आता मारायला गेलो आपण तर तो असा पळल ना, गावभर आपल्याला पळवल. माहिती आहे का? त्यापेक्षा मी काय सांगतो ऐका, गोड बोलून त्याच्याकडनं जमीन काढून घ्या. सर पण गोड नाही काय नाही, ती एकर एकलाय ना, एकर गेला तर चालेल, पण त्याच्या नरड्यावर पाय दिले तेव्हा सुट्टी नाही. माझं ते दवा नाही तेव्हा मांजरा काढवायचो. तुम्ही काय बसा, त्याला काय करायचं ते करू नंतर, पण आधी गोडीत निघत असेल तर घेऊ ना. असं म्हणताय का? चला.
हो इथं या. अरे होय रामखोर हर्या हरिभाऊ अरे अरे हरिभाऊ माणसाला का हाका काय, हा? मारता काय रे? का हो सरपंच बसा लय दिवसात आला गरीबाकडे. गरीबाकडं लय दिवसात ना आला असं म्हणतोयस तू, पण मला सांग तुझा 16 वगैरे झाला काय? आम्हाला लग्नाला बोलवलं नाही, कशाला बोलवलं नाही? लय गडबडीत झाला सरपंच, काय सांगायचंय. कोणाला निमगाव सांगितलं निम तसंच राहतं. लोकांच्या ह्याच्यात पळू पळू जायचं ती तवर जात होतो. तवा लय मजा वाटायची काय? सरपंच सांगाय पण ते कशामुळं झालं माहिती आहे ना? लग्न कशामुळं झालं? कशामुळं कशामुळं? नाही गेलो आपलं ते आपलं तुम्ही मला नाही का 5 हा मग ते आमच्यामुळं झालंय, आमच्या जमिनीमुळं. आणि त्यातला 1 एकरचा व्यवहार चाललाय आता. बघितलं का? राहील शिल्लक. सांगितलं होतं का पण नाही? एक सांग, आम्ही ऐकलंय म्हणजे ती खरंच आहे. हो. हा? आता तुझ्या तोंडाने तू सांगितलंय, तू कोणाला विचारून निकालीच काढली? अहो, माझे रावलं एवढी ताराबळ चालली लग्नानी ह्यानी सगळं 16 का किती 1000 माणूस काल जेवून गेले 3 चुली मांडले. अरे पण मालक कोण आहे त्या जमिनीचे? मालक तुम्ही, पण आता माझ्या नाव असल्यामुळे मग केला व्यवहार. तुझ्या नाव म्हणजे तुला अहो, अध्यक्षाला सांगा की राव सरपंच नाही ए थांब रे बाबा, अध्यक्ष टाकील फुकील म्हणजे अर्पण हारायला का ते आमची जमीन लागा तू आपलं काय ठरलं तू व्यवहाराला का वागला का हारा? हरलेलं पण ती मागलं मागच गेलं. आज अरे पण जमिनीचा असं मालक असतं कोण? वेळ कुठं? आज जमिनीचा हा? कोण तुला आम्ही देताना पण बजवून सांगितलं होतं त्यातले हलवायचे नाही म्हणून. जरूर नाही बरोबर आहे, पण आता थांबा हऱ्या ह्याच्या थांबा हऱ्या हरिभाऊ ह्याच्या अंगठा ठेवलं अंगठा दे. तसाच आहे. मी काय येडाय होय तवा. अरे विचार करून अंगठा ठेवणार. ए, अरे थांबा थांबा. सरपंच बघा बघा. अहो अध्यक्ष काढीन नाही तर अध्यक्ष जरा शांत बसा, नाही तर तुमची बिन माझी बी सगळी जमीन जाईल. टाईट पणा वाटतो चढील वागतोय राव सरपंच. त्याला वटणू आणू आपण. थांबा माणूस. हरिभाऊ हरिभाऊ काय माहितीये का, प्रामाणिकपणे वागणं ह्याला खरा व्यवहार म्हणतात. बरोबर आहे का नाही? तर आम्ही प्रामाणिकपणे तुला आपलं नावावर दिली, तू कस खा पिकव शेती, पण तू आपली विकाय काढली. तर आता एक काम करायचं, आम्हाला हाय असे आमची आम्हाला परत दे. मी विचार करून सांगेन तुम्हाला. विचार विचार काय झालं अध्यक्ष? अंगठा ठेव की अंगठा सरपंच बघा बरं, एका दिवसात मी व्यवहार करून सरपंच लय भारी माणूस आहे. दाढी गोंधरायची नाही काय नाही, ती जमीन माझी आहे. एक मिनिट ऐक, हे बघ तू नेहमी माझा ऐकतो का नाही? नेहमी ऐकतो, पण जमिनीच्या व्यवहारात नाही आपण ऐकणार. सरपंच सरपंच तुम्ही का बसा. अरे ह्यांचा एकर फुकून टाक, माझं नाव करून दे. नाही नाही नाही, मी विचार चालू आहे ह्या गोष्टी, मी तुम्हाला बी उद्या सांगेन. बरं एक काम कर, संध्याकाळी तू घरी ये माझ्याकडे. नाही नाही त्यांचा एकर एक माझं देखील नाव. अहो एक तर मला राव गुंठा नव्हता, कशी तर मला जमीन मिळाली, मी व्हायला गेलो की द्यायला. मी माझा विचार चालू आहे, मी कळवीन तुम्हाला 2-4 दिवसांनी. काय बी करा, हा मारा. नसतो मारत नाही तुला. आता मला मारलंय ना, नाही मारत नाही. मी पण बघतो. चला गुंट्यावरच काढतो तुमची जमीन. थांबा, प्लॉटिंगच करतो. माणूस म्हणताय इकडे लवकर जमीन मिळत नाही जावा. कसं अंगठा घेता? अंगठा तू सोडवून ठेवत असतो मी, मग कसा घेता? माझ्याच घरी येऊन असं ऐकणार नाही. पोलीस केस करू. चला आपण पोलीस केस करू. तुमची जमीन मिळतच नसते. चला बघू, आम्ही बघू. ये तू परत गावात आहेस ना तू? मग आमचं आम्ही बी आहे गावातून, तू बी आहे. अरे कुठे राव ना? अरे माझ्या मेहुणीचा फोन आहे, तुला माहिती ना माझ्याकडे फोन नाही ती. अरे बायकोने आणली मेहुणीकडे, सारख्याला का ह्या गावाला चल त्या गावाला चल. माझ्या डोक्याला हे थांब वाईच, माझ्या डोक्याला तिच्या फोनवर बोलत बसलाय. तुझी काय का सकाळपासून किरकिर किरकिर लावली. थांब की माझ्या दोस्ता बरोबर बोलतोय. पाहुण्यांचं चालू कळतं का काय? हा अरे बायको नाही मला बहुतेक चालू कळतंय का काय? अगं नको का मला बोलली ती की 2 मिनिटं थांब की. पाहुण्यांचं चालू कळत काय नाही. उठा तिकडे खा का ना उदाळवती वय कळतं का ग? हा अरे मुडदा बसवला मला मारते वय तू मारते. उठ उठ घरात होत. अगं उठ 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 उठ. हा मला मार. सकाळ धरलं तुझी नाटकं चालल्यात वय. हा गप बसली म्हणून फायदा घेतोस काय माझा? पाहुण्या रावळ्यांच्या तालाय कळत नाही वय. ढुसून आलाय सकाळ सकाळ मुडद्या. तल्ली घेतला एवढी मारती वय. थांब
तुला मी परत बघतो. नेक्स्ट भाड्या हाणलं गाड्या बायकोनी पिठाच्या भगुल्यात घालू घालू हाणलं. एक टोला टाकावं म्हणलं की ना ऐकून पण काय आजकालच्या बायका कुठल्या ऐकाय. जातो आता एकदा गोड बोलून बघतो. त्यात मेहुणीच्या दारात झाला सगळा तमाशा. आधी जाऊन येतो. अध्यक्ष इलेक्शन आले काय फक्त गावकील रावकीच करत असतात. हा अहो आमची लग्न राहिली त्याच्यासाठी काय आहे का नाही. काय 200 पोरी बघितल्या. ती एक पोरगी बघितली त्याच्यात तुमचा कार्यकर्ता पिऊन लोळला की तिथं. आवाज जाऊ नको काय करू. वाट सोडा वाल्या जाऊ दे ना लंगाडतं या येऊ द्या घरनं जाऊन. जमीन बायकोने हाक मारली म्हणून वाद नाही भेटत. अहो 2.5 एकर जमीन आहे का नाही. उद्या सकाळ करून ना कागद आपण उद्या करू. सरपंचाची लवकर देणार नाही मी. सरपंचाची देऊ बी नको पण माझी देऊ द्या. बरं तो क्या ह्याला आधी जाऊन ते आपला विषय मी जातो आधी एक इंजेक्शन. बघितलं का डोक्यात काय पांढरं काळा दिळा कसा झालाय. पडलो राव येताना बायकोला मेवणीच्या इकडे सोडायला गेलतो. ती पडलो ते थोडं. अरे दारू कमी पी केला का. दारू पिऊन पडलं राव. 10 दिवस झालं राव. काय नाही फुगा असते तुझ्या खिशात करायला. कशाचा फुगा नाही काय नाही. पण तुमचा विषय काय चाललेला. लग्न नाही विषय नाही बाबा जा ना बाबा तू त्याच्या लग्नाला एक विषय काढू का. माझी मेवणी आहे. मेवणी लग्नाला आता कसला लागला बरं का. अध्यक्ष तुमच्या जी होत नाही ती बोललाय ना तो मुद्द्याचं तर चांगलं बोललाय. साडू होईल आमचा. बोला साडू. रावणाला सकाळीच फोन केलता. रावणा तुला काय म्हणलं मी मेवणी बरोबर. मग विषय बायको तिथंच आहे. मग मी बी बायकोला आणायला जायचोय. मग चला मग तू केला बघू दाखवू. उद्या जाऊ. आता जाऊ की. अहो मेहुणी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. अहो काय राव मेहुणी काय ती सासरवाडीची लोक राव मला निघते हाताच्या पाया फोडावाने राव. लय मानपान देते ती टोक्या. लय मानपान देते. मला जसा आज मान मिळालाय ना तसाच तुला सुद्धा मान मिळाला. साडू तू किती काय केलं तर माझा. त्याच्यामुळं असा माणूस लागतो. नाही तर तुम्ही दळींद्रात ठेवलाय तुमच्या ह्याच्या नाही तर काय झालं सरपंचाला घेऊन नाही गडी भादा गडी झालाय. भादा अध्यक्ष. आणि त्याच्यामुळे त्याला केस पिकलंय पार. 40 वाला 40 क्रॉस झालेला माणूस आहे. लग्न व्हाय ना त्यात माझी चुकी का. करतो की मी. आणि माझा मानपेन पान जे आहे ना शेम तुला मिळणार. अध्यक्ष लगेच जाऊ. मला बायकोला आणायची. काय झालंय गाडी गेली बाहेर तर आपल्याला आता 2 व्हीलर जावं लागतं. कसं बी जाऊ चालूच जाईल पण माझं लग्न करून द्या. 1 से भले 2 2 से भले 4. साडू तुम्ही इकडे या. तुला बी बहुतेक परत येताना असं जाणावं लागेल असं वाटतंय. अरे मेहुणी बाय काहीतरी दुकानात झालाय मला असं वाटतंय. अरे आपण तरी काय कमी होय. चल बघू काय होईल ते. फोनवरती कालवा येत होता ऐकायला. डोळे काळणी झाले. आपण कमी कर बघा. अरे झोपून येऊ असं का कोणी काय टच केलं आपल्याला. अरे इतकं काय डोकावतोय. चला अध्यक्ष आलेत का बघत होतो. अध्यक्ष इकडे चल की चल बाबा चल की पडते. सासरवाडी तुझी तर का लोक. चला 4 मी तीच बघतोय मागं पुढं पुढं सावधगिरीने गेलेलं कधी चांगला. एवढा का घाबरतोय का विचारलंय रे. अध्यक्ष काय जर पटण गेला ना तू चला आहे ना तुम्ही सगळे आहे ना. माझ्या लग्नाचा विषय कुठे गेले. लग्न जमवाय आलोय की नका. अरे येतय का नाही कोण बाहेर.
कोण आलाय वय मला हंता वय रे तुम्ही मागे बघ काय झालं तुला आता तरी माझं लय सायतान झालंय मला हंता आला नाही आता बघ साडू आता हंडाय तुला सकाळपासून 3 वेळा नाटकं लावल्या काय आहे राव ही? कुठे गेला काही बुतलंय बघा दिसतोय लगा ती संख्या परवडलेला का सारे गाडा पाटणीचा आता बघतोय लगा अयो अरे हिच्या संग लग्न केलंय लगा अरे खवीच लगा ही रावला पटकीन म्हणजे राव अवघडे मला तर वाटतं वातावरण मात्र शांत झालेलं दिसतंय बरं का आहे गेले का काय रावण अध्यक्ष कुठला रावण आणि कुठला अध्यक्ष अरे तू क्या अरे दोघं ताणत होती की मला आता अरे ताणत होती 3 दिवस झालं का पिऊन पडलाय झोपलाय इथं कुंभकर्ण असल्यागत तुला थोडी तरी अक्कल पाहिजे का एवढं कोण पितोय वय लका 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 स्वप्न होतं काय सपन कसलं सपान पडले अरे लका लग्न झालेलं स्वप्न पडलं तू क्या का झाला सगळे लग्न झालेली तुला बरी पडते स्वप्न चांगलं लका लय भारी मला आता एक वाईट वाटायला लागलं तुला सांगतो ती बायको लका चांगली मिळाली होती काळी सावळी बरं का माझ्यासारखीच लय भारी होती पण निबार कुतावलं लका तिने सगळ्याला स्वप्नात तुला कोण कुतवायचं राहिलं या स्वप्नात सुद्धा लका कुतावती म्हणजे काय जोक आहे मी तुला सांगतो तुझं एकच चुकलंय एक गुण आहेत ना तुझं ती सगळं लय बेकार गुण आहेत तुझं वाईट गुण काय पहिल्या वहिनी होत्याला का काय संसारिकला का तशी बायच मी बघितली नाही जिंदगीतला का पण रागीट किती रागीट असू दे पण 1 नंबर बाय होती माझं तर काय म्हणणं आहे आपण दोघं जाऊ कसंही गोड बोलून पाया पडून हातपाय जोडून त्यांना घेऊन येऊ बाबा त्याशिवाय किती दिवस तो असं रांडकायगत राहणार आहे हो ती खरं आहे बरं का आणि काय होतंय परपंचा मागं नसल्यामुळे काय बी बुद्ध्या सुचते आपल्याला हे खरं आहे असला विषय होतो या त्याच्यामुळं 2 पावलं आपणच मागं घेऊ जाऊ सासरवाडीत आणि आपलं माफी मागू त्याशिवाय ती बी आणि तिला बी कार फोन करत नाही किंवा काय नाही लका गेली ती गेली येत लका कसं करायला आपलं गुण नाहीत ना चांगले गुण नाहीत लका मी काय म्हणतोय आपण फाटकीनं आधी काहीतरी खाण्यात पिण्याचं बघू 3 दिवस झाले लागा राखान बसलोय तुला नाही जीव खाऊ तर पण लागा परपंचाची लागा बायको असली घरात तर लागा घराला शोभा आहे आता कळायला लागलं मग आता कळायला लागलं पण ते उगा येड्यावानी लागा बारीक राहिलोय का आपण ठीक आहे आज विचार कर तुला देतय का कोण पोरगी नाही देत आता ती नशिबाचा भाग आहे मला का सासऱ्याने सासूनी पुरी देतानी किती र त्यांनी विचार करून स्वप्न बघून ती केले असं आणि खुशाल का मी बायको तिकडे ठेवली आता काय नशिबाचा भाग आहे पण असू दे काय बी करून आपण आणू आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या लक्ष्मीच्या पावल्याने ते आल्यावर माझं बी काय जर जमलं बिमलं तर त्याचं काय सांगता येईल मेवणे आहे की आपली विषय घेऊन चल जा चल बायको आणू र पहिली